पुण्यात गेल्या 4 दिवसापासून पाऊस चालू आहे आणि म्हणतात की हा परतीचा पाऊस आहे. पण ह्या पावसामुळे मला तळजाईला ट्रेकला जाता येणार नाहीये. तर काय करायचं हे मी विचार करताना मी असा विचार केला की आज आपण पर्वतीला जाऊयात. तर पर्वतीला ट्रेक करूयात. पर्वतीहून पुण्याचं जे व्ह्यू दिसतो तो अप्रतिम असतो. तर आज आपण पर्वतीला चाललोय. दुसरी गोष्ट अशी आहे की पर्वती झाल्यानंतर मी माझ्या स्वतःला एक ट्रीट देणार आहे. तिथून मी जाणार आहे तळजाईला. तिथं मी गव्हाचा चीक, तो माझा आवडता ब्रेकफास्ट आहे, तो करणार आहे आणि स्प्राउट पण घेणार आहे. आता तुम्ही म्हणसाल की ही ट्रीट कशासाठी? तर ही ट्रीट आहे वजन कमी झाले त्यासाठी. काल मी वजन चेक केलं तर ते मला 73.9 असं मिळालं. तर मला असं वाटलं की वजन काट्यामध्ये काहीतरी इश्यू असू शकतो, कारण डायरेक्ट 79 हून 78 हून डायरेक्ट 73.9 म्हणजे ऑलमोस्ट 74 वजन दाखवते. आज चेक केलं तेही 74.2 होतं, म्हणजे माझं वजन ऑलमोस्ट 3-1 किलोनी कमी झालेलं आहे. हे बघा, पहिलं वजन फार फास्ट कमी होतं, नंतर ते हळूहळू कमी होत जातं. तर आता हे वजन कमी झालंय माझं 10 ते 12 दिवसामध्ये 3 किलो, 3-4 किलो कमी झाले. त्यासाठी माझा स्वतः ट्रीट आहे. त्यामध्ये पण मी गोड खात नाहीये आणि डाएट पण सोडत नाहीये. हेल्दी डाएट आहे. गव्हाचा चीक म्हणजे हेल्दी येतो, त्यामध्ये कॅलरीज पण कमी आहेत आणि पौष्टिक पण येते. तर चला आज आपण पर्वतीला जाऊयात. चला, आता वाजलेत 7:30 आणि आपण जातो आता पर्वतीला. बघूयात आज पर्वतीला. म्हणजे डोक्यात आहे की पर्वतीला मला जो ट्रेक करायचा आहे ना, तो एक थोडासा वेगळ्या पद्धतीने करायचा आहे. चला, तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की मी काय करणार आहे. पर्वतीहून पुण्याचं दृश्य अप्रतिम दिसतं, ते आपण बघूयात. चला आता निघूयात पर्वतीला. जे माझं वजन कमी झालंय ना, त्याचा प्रवास असा झाला की ते पहिल्यांदा 78 होतं, त्यानंतर 79 झालं, गणपतीमध्ये अपडेट झाला आणि आता ते परत 74 ला आलंय. ऑलमोस्ट मी 1 किलो गेन केला आणि 5 किलो परत कमी केले. आलोय मी आता पर्वती पायथ्याला आणि तुम्हाला सांगितलं होतं मी पर्वतीचा ट्रेक थोडासा वेगळा करणार आहे. तर तो वेगळा असा करणार आहे की मी पर्वती सरळ नाही, उलट चालत वर जाणार आहे. चला कितपत जमते बघूयात आणि त्यानंतर वरतून आपण ना पुण्याचा व्ह्यू बघूया. पुणे फार वरतून सुंदर दिसतं आणि संपूर्ण पुणे दिसतं वरतून. चला चालू करू ट्रेक. हळूहळू पण मी ते उलट चढत करणार आहे. वेळ लागेल, इन्क्वायरी फ्रॉम जस्ट डायल. तसंच चढणार आहे मी आज. आता वाजलेत 8:10. बघूयात वरती किती वेळ लागतो. उलट चढणं थोडं अवघड आहे. आणि शूट करता करता चढणं तर अजून अवघड आहे. मागे पायरी आली की सांभाळावं लागतं. आता वाजलेत 8:25. ऑलमोस्ट 15 मिनिटामध्ये मी आलो वरती आणि इथून पुणे दिसे. मस्त. हे पर्वतीचं मंदिर आहे. 1749ला ते स्थापन झालंय. चला आपण आतमध्ये जाऊ. देवतांचे फोटो काढण्यास मनाई,
त्यामुळे आपण इथले फोटो काढत नाही आहे देवांचे, पण मंदिराचा परिसर आपण कव्हर करूयात. साहेब पेशवे, जन्म 16 डिसेंबर 1721, मृत्यू 23 जून 1761. हे नानासाहेब पेशवे यांचा फोटो आहे हा, की ज्यांचा मृत्यू पानिपतचा आपला पराभव झाला तर धक्क्याने झाला. सदाशिवभाऊ गेले या शोकामध्ये त्यांनी आपला प्राण सोडला याच पर्वतीवरती. किती शांतता इथं बघा, इतकं मस्त वाटतं ना. जर का तुम्ही पुण्यामध्ये असाल तर पर्वतीला नक्की भेट द्या. समोर प्राजक्ताचं झाड आहे, तिला फुलांचा सडा पडलाय खाली. मंदिराच्या बॅकसाईडला थोडी पडझड झाली आहे, मग त्यांचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, आय थिंक सो. हे बघू शकता तुम्ही. हा आहे फोटो थोरला बाजीरावांचा, पहिले बाजीराव. आपण पिक्चर पाहिला बाजीराव मस्तानी, त्यातले हे बाजीराव. आणि ही जागा आहे पर्वतीच्या भुयारी वाटेची, की ही वाट जाते आणि ओपन होते शनिवारवाड्यामध्ये. ही वाट बरेच दिवस बंद करून ठेवलेली आहे, यात कोणी जात नाही आहे. पण हा बघू शकता तुम्ही की ही भुयारी वाटे, इथूनच रोड जातो शनिवारवाड्याला. ही ती वाटे, ही ती भुयारी वाटे. इथून पर्वतीहून आपण डायरेक्ट इथून निघतो शनिवारवाड्याला. पर्वतीहून माझ्या बॅक साईडला दिसते तुम्हाला पुण्याचा सगळा व्ह्यू इथून दिसतो. त्यामुळेच पेशवे इथं येऊन राहत होते. वरती वाडा पण आहे पेशव्यांचा. पेशवे संग्रहालय हे पर्वती पाहायला आलं तरी नक्की कव्हर करा. यामध्ये पेशव्यांचे कपडे, शस्त्र आणि मराठ्यांचा खूप मोठा इतिहास यामध्ये आहे. आतमध्ये शूट करायला परवानगी नाही आहे, त्यामुळे आपण हे बाहेरूनच कव्हर करतोय. आत्ता जस्ट नवीन बनवलंय. ज्यामध्ये पर्वतीचा इतिहास त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. शिवाजी महाराज, त्यांचा दरबार, नानासाहेब पेशवे. पर्वतीवरती तुम्हाला हे मंदिर आहे कार्तिक स्वामींचं, ते इथं आहे. आणि नानासाहेब पेशव्यांची समाधी आहे, इथे त्यांनी आपला देह ठेवला होता. आपण बघूयात. हे बंद असतं. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांचे निधन पर्वती, शके 1683, ज्येष्ठ वैद्य 6, 1761 जून 23 रोजी झाले. त्यांचे दहन अडगे मोडीचे पुलाचे दक्षिणेस लकडी पूल जवळ झाले, त्यांचे स्मरण आहे. पर्वतीवरचं हे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. कार्तिक स्वामींची फार कमी मंदिर आहेत, त्यामधलं हे एक पुण्यातलं. खूप शांतता इथे पहा. खूप चांगला उपक्रम यांनी चालू केला आहे. ज्या पानिपतच्या युद्धामध्ये आपले वीरगती प्राप्त झालेले योद्धे आहेत त्यांच्या स्मरणार्थ त्यांची नावं इथं त्यांनी डिस्प्ले केलेली आहेत. त्या योद्ध्यांना विनम्र अभिवादन करत आहोत. खरंच आपला इतिहास आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे.
आणि हे फार चांगलं केले. बऱ्याच लोकांना ही नावं माहिती नव्हती, मला स्वतःला माहीत नव्हती ही नावं. या सरदारांची नावं आहेत. ती कमीत कमी ते 100 सरदारांची नावं असतील. आणि कितीतरी लोक त्यावेळेस लोकांनी बलिदान दिलंय पानिपतच्या युद्धामध्ये. आणि त्याचाच धक्का बसून बाळाची नानासाहेब पेशवे यांचं निधन झालंय. चला आता जाऊयात आपण खाली. खाली उतरताना मी आता सरळ उतरणार आहे, उलटं नाही, कारण पाऊस पडलाय. उलटं उतरायला जाईल आणि कुठंतरी काहीतरी कांड होऊन बसायचा. वजन जे झालंय 79 वरून परत 74, ते जेव्हा 70ला येईल तेव्हा मला स्वतःला मी एक ट्रीट देणार आहे. ती ट्रीट थोडीशी मोठी असेल, पण ते येऊन दे, 70च्या आतमध्ये येऊन देत, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. निघूयात खाली. इथून जाऊयात आपण मस्तपैकी ब्रेकफास्ट करायला. पर्वती उतरतोय आता मी. ऑलमोस्ट 1 तास गेलाय आणि ह्या 1 तासामध्ये बऱ्याच कॅलरीज मी बर्न केल्यात. घरातून निघालो होतो फक्त ब्लॅक कॉफी घेऊन, आणि आपण करतो त्याला रिझल्ट पण मिळाल्यानंतर फार आनंद होतो. 5 किलो वजन कमी विदिन 15 डेज. ज्यांना खरंच वजन कमी करायचं, जे पुण्यामध्ये राहतात, पर्वतीच्या आसपास राहतात, त्यांनी खरं पर्वती करा चालू. सुरुवात तरी करा. सकाळी ब्लॅक कॉफी घ्या आणि पर्वती चढायला सुरुवात करा. वजन कमी होतं तुमच्या समोर. मी स्वतः चालू केलं होतं. 78 वरून 79ला गेलो, त्यानंतर आता 74ला आहे. फक्त खाण्यावरती कंट्रोल ठेवा. किती खाताय हे बघा, कॅलरीज इंटेक बघा, प्रोटीन इंटेक बघा. आता मी चाललोय एक छोटीशी ट्रीट द्यायला माझ्या स्वतःला, तळजाईला गव्हाचा चीक खाण्यासाठी. चला जाऊयात आपण. तुमचा हा रोड जातो तळजाईला. किती सुंदर रोड आहे बघा, आणि पूर्ण हिरवळ आहे इथे. ऍक्च्युली माझं बालपण गेलंय तळजाईच्या पायथ्याशी, त्यामुळं तळजाईला आम्ही लहानपणी खेळायला यायचो. आणि मी खरंच भाग्यवान आहे की माझं बालपण इथे गेलंय. जर का तुम्ही पुण्यामध्ये असाल ना तर तळजाईला या. मस्त आणि भरपूर हिरवळ आहे. हे बघा, आतला हा रोड बघा, हा तळजाईला जातो. किती सुंदर आहे आणि किती हिरवळ आहे इथे. अजून काय पाहिजे या सिटीमध्ये, पुण्यामध्ये तळजाई एक मानाचं स्थान आहे की इथे तुम्हाला एवढी हिरवळ दिसते आणि ती अजून जपलेली आहे. असं वाटत नाही आपण पुण्यामध्ये आहोत. मस्त यार. तळजाईला आलो की मी असं फुल चार्ज होतो ऑक्सिजननी आणि माझ्या बालपणीच्या आठवणींनी. पॉझिटिव्ह वेब्स आहे तिथे. का नसणार आहे? एवढं हिरवळ आहे, शांतता आहे, लोक एवढे रनिंग करतात, एक्सरसाइज करतात. तर सकाळ सुरुवात करायची तळजाईनी. मस्त वाटतं. तळजाईला आलो आता मी. नाश्ता करतो आणि निघतो घरी. तर आजचा दिवस आपण इथेच संपूयात. भेटूयात आपण उद्या.